आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळे. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तसेच यामध्ये मी 2 चमचे बारीक रवा देखील टाकून घेतलेला आहे. यामध्ये चवीसाठी अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. थोडासा ओवा देखील घ्यायचा आहे आणि हा ओवा असा हातावर क्रश करून यामध्ये टाकायचा आहे. ओवा टाकल्यानंतर या शंकरपाळ्याला गोड असले तरी छान चव लागते. तसेच गोड शंकरपाळे बनवण्यासाठी इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपण कोमट करून घेणार. इथे मी 1 ग्लास साखर घेतलेली आहे. आता ही साखर आपण कोमट पाण्यामध्ये टाकून घ्यायची. अशा पद्धतीने कोमट पाण्यात साखर टाकून घेतल्यानंतर ही साखर आपल्याला चांगली विरघळून द्यायची कोमट पाण्यामध्ये. या पिठामध्ये आपण त्याच ग्लासच्या मापाने 1 ग्लास तूप घेणार आहे. हे तूप देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तसेच आपण या पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास साखर कोमट पाण्यामध्ये विरघळून घेतल्यानंतर ही देखील या पिठामध्ये हे पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला शंकरपाळ्याच्या पिठाचा गोळा या पद्धतीने निब्बार मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण शंकरपाळे बनवून घेण्यासाठी इथे मी एक गोळा करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता हा गोळा आपण पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व आपल्याला पोळीसारखं लाटून घेतल्यानंतर आता आपण हव्या त्या साईजमध्ये शंकरपाळे कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर पुन्हा आपण या पद्धतीने सर्व शंकरपाळे बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे आपले सर्व शंकरपाळे तयार करून झालेले तुम्ही बघू शकता. आता हे शंकरपाळे आपण तळून घेणार आहे. शंकरपाळे तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण शंकरपाळे तळून घेऊ. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेले शंकरपाळे टाकून घ्यायचे व हे शंकरपाळे छानपैकी ब्राऊन रंग होईपर्यंत बारीक गॅस करून तळून घ्यायचे. अशा पद्धतीने छानपैकी ब्राऊन रंग येईपर्यंत शंकरपाळे तळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी लेअर आलेली आहे. अशा पद्धतीने इथे आपले शंकरपाळे तळून झालेले तुम्ही बघू शकता. किती सुंदर आणि क्रिस्पी झालेले तुम्ही बघा. आता याच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळे तळून घेणार आहे. इथे आपले शंकरपाळे सर्व तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपले शंकरपाळे किती सुंदर आणि क्रिस्पी झालेले. लेअर पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेले आहे बघा. अशा पद्धतीने तुम्ही पण शंकरपाळे नक्की करून बघा आणि मला सांगा कसे झाले. तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर झालेले हे बघा. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हे शंकरपाळे तुम्ही चहासोबत पण खाऊ शकता.